वळूया महत्त्वाच्या बातमीकडे। पुण्यासह मुंबईमध्ये सीएनजीचे दर वाढलेत। अवघ्या 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडून दरवाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता आहे। पुण्यात सीएनजीचे दर ₹1.10 वाढलेले आहेत, तर मुंबईमध्ये ₹1 दरवाढ झाली आहे। नोव्हेंबर ते डिसेंबर 2 महिन्यांमध्ये सीएनजीच्या दरात ₹3 वाढ झाली आणि याचा फटका आता प्रवाशांना बसणार आहे। आधी ₹76 इतका दर मुंबईमध्ये होता, आता मात्र ₹1 वाढल्यामुळे ₹77 प्रति किलो सीएनजीसाठी मुंबईत मोजावे लागतील। पुण्यामध्ये आधी ₹78.90 इतका दर होता, आताचा दर हा ₹89 इतका पुण्यामध्ये आहे। वळूया पुढील बातमीकडे। दक्षिण कोरियामधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये 179 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा कोरियन आणि रशियन माध्यमांनी केला। अवघ्या 10 सेकंदांमध्ये 179 जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि या अपघातात दोघांना वाचवण्यात यश आलंय। जेजू एअरचं हे विमान 175 प्रवासी आणि 6 फ्लाईट अटेंडंट घेऊन बँकॉकवरून परतत होतं। मात्र तेव्हाच विमानाला पक्ष्यांच्या कळपाची धडक बसली। पायलटने इमर्जन्सी बेली लँडिंग करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र लँडिंग करतानाच विमानाचा हा भीषण अपघात झाला। 활주로를 이탈해 공항 담장 끝까지가 폭발했다고 합니다. 다시 한번 전해드리겠습니다. 오늘 오전 9시 10분쯤 10 सेकंदात 179 जणांचा मृत्यू झालेला आहे। दक्षिण कोरियात हा भीषण विमानाचा अपघात झाला। विमान अपघाताची ही दृश्य। विमान लँड होत असतानाच पक्ष्यांचा थवा विमानाला येऊन धडकला आणि त्यात आपण बघतोय हा अपघात झालेला आहे। ज्या अपघातामध्ये 179 जणांचा अवघ्या 10 सेकंदात मृत्यू झाला। एक भीषण स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये हे विमान जळून खाक झालंय। हादरवणारी अशी ही दृश्य। विमानाच्या लँडिंग वेळेसच पक्ष्यांचा थवा या विमानाला धडकला आणि त्यानंतर आपण बघतोय कशा पद्धतीनं धावपट्टीवरून घसरून या विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले। वळूया पुढील बातमीकडे। बातमी पालघरमधून। पालघरच्या भोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग लागली। यूके एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला ही भीषण आग लागली। आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ आणि अग्निशमन दल देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेला आहे। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। तर अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय। तारापूर एमआयडीसी मध्ये कंपनीला भीषण आग लागली आणि ही कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु सर्वत्र केवळ आगीचा हा लोळ पाहायला मिळतोय, आग पाहायला मिळते। तारापूर एमआयडीसीतल्या कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवण्यासाठी युद्धस्तरावर इथं प्रयत्न करतायत, परंतु आग नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागतोय। पूर्ण केमिकल कंपनी जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे। आणि यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। बीडमधून सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी आता वाल्मिक कराडसह 4 आरोपींचे बँक खाती जी आहेत ती गोठवण्यात आली। आरोपींच्या ठशाचं निशाण जुळल्याची माहिती समोर आली आहे। 150 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। फरार आरोपींसाठी सीआयडीचे 9 पथकांकडून तपास सुरू आहे। वाल्मिक कराडला कधी अटक होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस। फरार आरोपींचे जे ठसे जे आहेत ते जुळल्याचं पाहायला मिळतंय। दीडशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपास सुरू आहे। तर यावेळेस आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अंजली दमानियाजी, आपलं स्वागत। आणि आपण बघतोय की आता जो काही सीआयडीचा तपास सुरू आहे त्या तपासामधून काही माहिती समोर येते। यामध्ये हाताचे ठसे जुळले गेलेले आहेत। सकाळी मोबाईल देखील सापडल्याची बातमी समोर आली होती, तेव्हा तुम्ही आरोप केला होता की कोणत्या बड्या नेत्याला या फोनवरून फोन केले गेले ते जाहीर करावं।
काय प्रतिक्रिया आहे सीआयडीच्या तपासावर? नाही, कसं आहे की आता या सीआयडीच्या तपासाला वेग आलाय, पण मग याचा अर्थ स्पष्ट आहे की आतापर्यंत पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती. जनता चिडली, मोठी मोठी आंदोलनं झाली, आक्रोश झाला, इतके लोक त्याच्या विरुद्ध बोलल्यानंतर मात्र सीआयडीचं पथक पाठवण्यात आलं आणि त्यांच्याकडनं ही कारवाई केली गेली. आज दुपारची जी बातमी होती ज्याच्यात ते 2 मोबाईल सापडल्याबद्दल आपण बोललो, तर त्यात सुद्धा जर आपण बघितलं की हे 2 मोबाईल सापडले ठीक आहे, पण डेटा रिकव्हरी करायला इतका वेळ 21 दिवस का लागले हा सगळ्यात कळीचा प्रश्न आपल्या पुढे पडतो की 20-21 दिवस मोबाईल मिळाल्यावर पहिलं काम काय होतं तर डेटा रिट्रीव्ह करणं, आणि त्यात सुद्धा एका कोण्या बड्या नेत्याचा फोन आहे असं काही माध्यमांनी दाखवलं होतं दुपारी. त्याच्यावरनं मग हा बडा नेता कोण आहे ते जाहीर करायला इतका वेळ का लागतोय, तोच म्हणजे त्याचं काही उत्तरच मिळत नाही की हे इतकं जे चेंगटपणा या सरकारचा चाललाय तो कशासाठी चाललाय. दुसरं म्हणजे आता आज जे त्यांनी केलंय की बाबा 4 आरोपींची त्यांनी खाती जप्त केलेली आहेत, तर त्यात आधीचे 3 आरोपी आणि वाल्मिक कराड यांची सुद्धा संपत्ती जप्त केली आहे. पण हाच म्हणजे ह्यांनी या त्यांच्या कारवाईने एक स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड सुद्धा याच्यातले कदाचित किंग पिन आहेत की काय, कारण जर ते खंडणीच्या आरोपात नुसते असते तर त्यांची संपत्ती जमा करण्याचं काही कारणच नव्हतं. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की हे 3 आरोपी प्लस त्यांचे सूत्रधार हे वाल्मिक कराडच होते. हे आजच्या याच्यावरनं पण स्पष्ट होत आहे. आणि जे फडणवीस अधिवेशनात म्हणाले होते की मकोका लागेल आणि मकोका लागून कधी मोका लागतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद अंजली दमानियाजी, तुम्ही ही प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना दिलीत त्याबद्दल. तर आपण बघतोय वाल्मिक कराडला अटक कधी होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे, कारण आरोपींच्या ठशाचे निशाण जुळलेले आहेत. मोबाईलचा रेकॉर्ड देखील आता पोलीस या ठिकाणी 21 दिवस का लावतायत असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. फरार आरोपींना शोधण्यासाठी सीआयडीचा 9 पथकांकडून तपास सुरू आहे आणि त्यामधून आता या धक्कादायक माहिती समोर येते. जवळपास 150 अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून तपास सुरू झालेला आहे. फरार वाल्मिक कराडसह 4ही आरोपींच्या बँकेचे खाते जे आहेत ते गोठवण्यात आलेले आहेत. सरपंच हत्ये प्रकरणी या मोठ्या अपडेट घडत आहेत. आरोपींच्या ठशाचे निशाण जुळले आहेत. पासपोर्ट बद्दल ही माहिती मिळवण्यात आलेली आहे. आणि आता बातमी तुम्हाला सावध करणारी. होय, तुम्ही शोरमा खात असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल. असं आम्ही का म्हणतोय तुम्ही देखील पहा. चिकन शॉर्मा बेतेल जीवावर. शॉर्मा खाऊन 5 मुलांना विषबाधा. चवीनं शॉर्मा खाल, हॉस्पिटलमध्ये जाल. स्ट्रीट फूड असलेल्या शॉर्माचा चाहता वर्ग प्रचंड आहे. स्ट्रीट फूड विक्रेत्यांमध्ये दर 4 किंवा 5 दुकानांमागे तुम्हाला शॉर्माचं दुकान आढळेलच. मात्र चवीनं शॉर्मा खाणाऱ्यांना धास्तावणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. नवी मुंबईच्या उरणमध्ये उघड्यावर विकला जाणारा शॉर्मा खाल्ल्यानं 5 मुलांची प्रकृती बिघडली. या मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं खळबळ माजली आहे. आज सकाळपासून 7-8 मुलं आली रस्त्यावरचं उघडं खाल्लेलं. शोरमा हा जो प्रकार आहे ते त्याने खाल्लेला होता, त्याच्यामुळे ते सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं होतं. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, सांगतो की असं उघड्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका. वैष्णव हॉटेलवर शोरमा लागेल, शोरमा खाल्ला. तू सुरमा कुठे खालास? तिथेच खाल्ला. दिगोडला काय? हां, दिगोडला. मग तुला काय झालं? फूड पॉयझन. मग तू डॉक्टरांकडे आलास काय? 5 मुलांना शॉर्मा खाल्ल्यानं विषबाधा झाली. अन्न आणि औषध प्रशासनानं उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यानं शहरात आणि तालुक्यात अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरिक विक्री करतायत. त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्यानं अनेकांना उलट्या, पोटदुखी होत असल्याचा आरोप केला जातोय. अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या घटनेनं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
सलग सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांनी शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली, तर शिर्डीमध्ये साईबाबांच्या आणि पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या, तर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देखील मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती। तसंच कोल्हापूरच्या आई अंबाबाई मंदिरामध्ये देखील नववर्षाच्या निमित्तानं दर्शनासाठी भक्त दाखल झालेले आहेत। नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाचा शेवटचा रविवार असल्यामुळे तो सेलिब्रेट करण्यासाठी पर्यटकांनी अलिबागला पसंती दिली आहे। अलिबागचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले आहेत। नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। समुद्र किनाऱ्यांवर यावेळेस वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटतानाही मोठ्या संख्येने पर्यटक दिसत आहेत। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे। सरतं वर्ष 2024ला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झाले। मालवण, देवगड तसंच वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली। स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणाला पसंती दर्शवतात। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी म्हणून अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे इथले हॉटेल्स, बीच फुल झालेले आहेत। समुद्रकिनारी मनमुराद आनंद सध्या पर्यटक लुटत आहेत। गणपतीपुळे समुद्रकिनारी असणाऱ्या बोटिंगचा आनंद देखील पर्यटक लुटताना दिसत आहेत। इथं विविध प्रकारच्या राईड्सचा देखील तुम्ही अनुभव घेऊ शकता। अनुभवी आणि प्रशिक्षित असणाऱ्या या बोट चालकांकडून इथल्या राईड्स तुम्हाला अनुभवता येत आहेत। पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी इथं घेतली जाते। पुण्यासह देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून धूमधडाक्यात पार्टी करण्यात येते, मात्र दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। पुण्यात 31 डिसेंबरला ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे। वाहन चालकानं मद्यप्राशन केलंय का हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अनालायझर या मशीनचीही मदत घेतली जाणार आहे। त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवून आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन आता प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। ती मशीन आपण जर बघितली तर हे ब्रेथ ॲनालायझर मशीन जी आहे ती तुम्हाला प्रत्येक वाहन चालकाला या पाईपमधनं एक हवा ब्लो करायची असेल आणि त्यात जर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन नाही केलं, म्हणजे जर तुम्ही मद्यप्राशन नाही केलं तर नो अल्कोहोल म्हणून असं जो सिग्नल आहे, जो रीडिंग आहे ते या संपूर्ण मशीनवर येतं आणि जर अल्कोहोल आला तर याच्यातनं एक चलन देखील निघतं आणि त्यानंतर तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन केलंय हे यातनं स्पष्ट होतं। प्रत्येक ड्रायव्हरला खरं तर ही जी पिपेट आहे, ज्याला आपण खरं तर ही फुंकनळी म्हणतो, ती देखील नवीन देण्यात येते, कारण कुठल्याही ड्रायव्हरला तीच नळी वापरता येऊ नये, कुठले जंतू एकमेकाचे दुसऱ्याला ट्रान्सफर होऊ नये म्हणून नवीन पाईप जो आहे तो देखील लावण्यात येतो। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आहेत। यंदा 31 डिसेंबरला सर काय कारवाई असणार आहे? ड्रिंक अँड ड्राईव्ह ब्रेथ ॲनालायझर आपण वापरतो आहोत, या मशीनचा नेमका उपयोग कसा आहे, याचं कॅलिब्रेशन झालेलं आहे का आणि हे रीडिंग कसं मोजलं जातं? याच्यामध्ये आपण जवळपास जी मशीन आहे ब्रेथ ॲनालायझर, त्याच्यामध्ये आपण त्याचं कॅलिब्रेशन करून घेतो आपण त्याचं, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस कोणत्याही इसमाचं आपल्याला DDचं जे रिडिंग्स वगैरे किंवा ती कारवाई करायची असतं, आपण त्यावेळेस प्रत्येक इसमाला आपण नवीन ब्लोअर पाईप तो वापरतो, आपण यूज अँड थ्रो वापरतो जी मशीन। पळूया पुढील बातमीकडे। शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टीला सुरुवात झाली आणि त्यामुळे शिमला शहरावर बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरली आहे। शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झालेले आहेत, गाड्यांचे अपघात वाढले आहेत, गाड्या तर चक्क बर्फावरून घसरत जात आहेत। जीव वाचवण्यासाठी मग या ठिकाणी आपण बघतोय अगदी चालत्या गाडीतून चालक जे आहेत ते उडी मारून बाहेर पडतायत। अगदी प्रवासी बस सुद्धा या ठिकाणी घसरताना दिसू लागले आहेत। तसे अनेक व्हिडिओ आता समोर आलेले आहेत। अनेक रस्ते बर्फानं झाकले गेल्यामुळे शिमल्यामध्ये वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे। स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे। तर बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा अजूनही बंदच आहे। पर्यटकांना फक्त सोलंगनाला इथपर्यंतच जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे।
तर श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालेला आहे. जम्मू काश्मीरला उर्वरित देशासोबत जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. मात्र बर्फवृष्टीमुळे हा मार्ग बंद झाला आहे. महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली. बर्फवृष्टीत 2000पेक्षा जास्त लोक अडकलेले आहेत. बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे आदेश जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिले आहेत. श्रीनगर शहरातील काही भाग वगळता वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आलेला आहे. काश्मीर खोऱ्यात अधिकांश भागात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तर हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती. बर्फवृष्टी प्रचंड असल्यामुळे जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला. श्रीनगर आणि सोनमर्गमध्ये प्रत्येकी 8 इंच बर्फवृष्टी झाली. तर श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील जोजिलामध्ये 15 इंच आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या मैदानी भागात 17 इंच इतकी हिमवृष्टी झाल्याची नोंद झालेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 6 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. परतीच्या प्रवासात पर्यटक वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत. माणगाव बाजारपेठ ते गारळ फाट्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे. प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. टोल वसुली कायम नसल्याचं स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणातला दावा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारने मिळून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर हा फ्लायओव्हर बांधला होता आणि या 1997 मध्ये काम सुरू झालं. 2001 पासून टोल वसुली सुरू झाली तर 30 वर्ष टोल वसुलीला परवानगी होती. आता सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश राज्य सरकारही पाळणार का? राज्यातही किंमत वसूल झालेले टोल बंद होणार का असा सवाल सर्वसामान्यांनी विचारला आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर टोल वसुली होते. बीओटी तत्वानुसार बांधलेल्या रस्त्यावर कायमस्वरूपी टोल वसुली नाही असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. प्रकल्पाची किंमत नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे. कोणालाही सार्वजनिक मालमत्तेतून मोठी कमाई करण्याची परवानगी नाही. नफा वसूल होऊनही टोल सुरू राहिला तर जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करा. पुण्याच्या सदाशिव पेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आला. ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग देऊन तिथं हार आणि फुलं चढवण्यात आली. त्याचे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी त्याची दखल घेतली. त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. ज्या भिंतीवर हिरवा रंग देण्यात आला होता तीच भिंत खासदार मेधा कुलकर्णींनी मग भगव्या रंगात रंगवली. आधी छोटेखानी स्वरूप असलेली ही स्थळं अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया असं आवाहन देखील मेधा कुलकर्णींनी वर केलं. मी त्या रस्त्याने गेले आणि ठिकाण शोधायचा प्रयत्न केला. ते लगेचच दिसलंच. आजूबाजूला चौकशी केली. त्या प्रिमायसेसमध्ये असं कधीही हिरव्या रंगाचं कुठलाही कॉर्नर नव्हता. आम्ही तिथं गेलो तेव्हा तिथे फुलं वाहिली होती, उदबत्त्या लावल्या होत्या. हा प्रकार खरोखरच अतिशय गंभीर आहे. अशा गोष्टी तातडीने त्याच्यामध्ये दखल घेण्याची आवश्यकता आहे. लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबरमध्ये वाढली आहे. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,689 कोटी रुपये 2,46,00,000 बहिणींना वितरित करण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची हीच संख्या ऑक्टोबरमध्ये 2,34,00,000 इतकी होती. म्हणजे लाभार्थ्यांच्या संख्येत जवळपास 12 लाखांची वाढ झाली. आधारशी संलग्न नसलेले 12 लाख अर्ज होते जे डिसेंबरमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. जुलैपासून लागू करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 21,600 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. महत्त्वाची बातमी आहे कारण मुंबई आणि उपनगरातली हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे. मुंबईमध्ये सर्वत्र धुरक्याचं साम्राज्य दिसतंय. मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी आता MMRDA सुद्धा ॲक्शन मोडवर आली आहे. कंत्राटदारांना 20 लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.
किंवा काम थांबवण्याचीही कारवाई केली जाणार आहे. तर यानंतर मुंबईमध्ये एअरगननं एका श्वानावर गोळीबार केल्याची संतापजनक घटना घडली. ओशिवारामधील शांतिवन सोसायटीत ही घटना घडली आहे. ही गोळी या श्वानाच्या शरीरातून आरपार गेल्यामुळे तो जखमी झाला आहे. जखमी श्वानावर प्राणी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. तर तरुणाच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. बिग बी अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी आज त्यांच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी म्हणून जलसा बंगल्याबाहेर येतात आणि त्यामुळे आज चाहते बिग बींची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत थांबले होते. बिग बींनी बाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतली आणि यावेळेस चाहत्यांनी टाळ्यांचा वर्षाव केला. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर उद्या सोमवती अमावस्या साजरी केली जाणार आहे. जेजुरी गडावरून उद्या दुपारी 1 वाजता कऱ्हा स्नानासाठी पालखीचं प्रस्थान होणार आहे. पालखी निघाल्यानंतर जेजुरी गडावर भक्तांकडून भंडाऱ्याची उधळण केली जाते. खंडेरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. उद्या सोमवती अमावस्या साजरी होणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे भक्त जेजुरी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी करून आहेत. उद्या कऱ्हा स्नानासाठी पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि सोमवती अमावस्येनिमित्त मोठ्या संख्येनं भक्त भाविक जे आहेत ते जेजुरी गडावर पोहोचलेले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या चांदीच्या जतची यल्लम्मा देवी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 5 दिवस चाललेल्या या यात्रेमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली. यात्रेच्या पार्श्वभूमीवर 5 दिवस विविध धार्मिक विधी पार पडले. तर पालखी नगर प्रदक्षिणा आणि कीच विधीनंतर यल्लम्मा यात्रेची सांगता झाली. लाडक्या बहिणींना आता सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झालाय. खरंच महाराष्ट्र सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे का, याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळाल्यानंतर आता स्कूटी मिळणार. सरकार मुलींना आता स्कूटीसाठी पैसे देणार. मुलींना आता स्कूटी मिळणार असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय. या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा. आता लाडक्या बहिणींना पैशांप्रमाणे स्कूटीसाठी पैसे देण्याचा दावा करण्यात आलाय. पण हे खरं आहे का, याची आम्ही सत्यता जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी. केंद्र सरकार मुलींना स्कूटी देणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार असा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण मुलींना आता स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि स्कूटीसाठी पैसे कुणाला मिळणार हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. मोफत स्कूटी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी 65,000 रुपये मिळणार आहेत. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत माहिती सरकारच्या साईटवर आहे का हे आधी आम्ही जाणून घेतलं. तसंच सरकारनं अशी कोणती योजना केली आहे का याबाबतची माहिती देखील जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. लाडकींसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही. सरकार मुलींना स्कूटीसाठी 65,000 देणार हे खोटं आहे.
लाडकींना फसवण्यासाठी सोशल मीडियात हा मेसेज व्हायरल केला जातोय. मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज मुलींची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहेत. त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर तुमची फसवणूक होईल. आमच्या पडताळणीत मुलींना सरकार आता स्कूटी घेण्यासाठी 65,000 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.